आई आम्ही येतो आता. हो आले आले, थांबा थांबा थांबा. अगं आई आता काय? अगं प्रसाद आहे आणि लाडू केले होते, पापड लोणची सगळं दिलंय. हा घ्या घेऊन जा. एवढं सगळं घेऊन जायचं म्हणजे? अहो काही एवढं ओझं नाहीये. हा घ्या घेऊन जा, आवडेल तुम्हाला. पण आई तुम्ही किती दिवस देत बसणार आहे हे? हिला पण शिकवा ना काहीतरी करायला. ए प्लीज मला असं स्वयंपाक धुणी भांडी अजिबात आवडत नाही. तुला जे पाहिजे ते आईला सांग, ती करून दे. मला नको सांगू. बघा आता तुमची मुलगीच तुमच्यावरती जबाबदारी टाकतीये म्हटलं तर मी तरी काय बोलणार आता? अहो असू द्या, आम्हाला तरी काय 2 मुलीच आहेत ना. आम्हाला दुसरं कोणाला द्यायचंय? हा देत जाईन मी, देत जाईन. बरं आई बाबा आज पण दिसत नाहीत, बाहेर गेलेत परत? हो त्यांना जरा महत्वाचं काम होतं ना, जावं लागलं. हा बरं ऐका, तुम्ही दोघं सांभाळून जा, सावकाश जा, कारण बाहेर गर्दी असेल. हा दहीहंडी आहे ना, बरं का. आणि इरा निखिल भांडू नका. एकमेकांना सांभाळून घ्या, सुखाने संसार करा. आई तुझं नेहमीच आहे आता. इरा डोकं जरा शांत ठेवायला शिक. हा बरं चला निघूयात. हो येतो. हो हो हो. आणि मला कळवा हा, पोहोचल्यानंतर. फोन करा नाही तर मेसेज करा, बरं का ग इरा? हो हो. तुम्ही देवासारखं धावून आलो बरं काय. देवासारखं कसलं कृष्णवाणी धावून आलो तुम्ही. पण तुम्ही वर कशाला आलो एवढं उंच चढून रिक्स घेऊन? फक्त शिडी लावायची की खालनं, माझं मी पाय ठेवून आलो असतो. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, नका फोडू दहीहंडी म्हणून. ऐकलत माझा आलात ना वर. अहो सण आहे, परंपरा आहे, ते साजरं करायच लागते. सण आनंदासाठी असतो, असं रिस्क घेण्यासाठी नाही. रिक्स तुम्ही बी घेतलीच की आता. मी रिस्क घेऊन तुमच्यासाठी वर आलीये. हा रिस्क रिस्क